नमस्ते. सपकाळताई रेसिपीजमध्ये स्वागत आहे सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत अतिशय साधं पण चविष्ट ताकातलं मिरचू. हिरव्या मिरच्या, 1 वाटी ताक, जाडसर शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ वापरून बनणारी ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, एक छानशी कमेंट करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला लगेच आपण रेसिपीला चालू करूया. तर इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या इथं. जी पोपटी मिरची असते ती घ्यायची, कारण ही जास्त तिखट नसते. ठेचा किंवा मिरचू करण्यासाठी हीच मिरची वापरायची. जी काळी मिरची असते लवंगी ती वापरायची नाही, जास्त तिखट असते. म्हणून ह्या मिरच्या घेतलेल्या इथं 100-150 ग्रॅम असतील अंदाजे घेतलेला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात मिरचू बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तर मिरच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्याचे जे देठ आहे ते काढून घेऊ आपण. साध्या, सोप्या, झटपट आणि तरीही चविष्ट रेसिपीज म्हणजे सपकाळताई रेसिपीज. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका. सर्व मिरच्याचं देठ काढून झालेलं आहे. आता या मिरच्या ज्या आहेत त्या आपण बारीक कट करून घेऊ. तुम्ही अशा अख्ख्यासुद्धा, तुम्हाला जर अख्ख्या मिरचू आवडत असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. पण मी इथं बारीक मिरचू असं बारीक कट करून घेणार आहेत मिरच्या. खूप छान लागते ही मिरचू. भाकरी, पोळी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते. एकदा तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या मित्रमैत्रिणीला जर असं मिरचू खायला आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा. मिरच्या अगोदर कट करून घेऊ आपण. करायला एकदम सोपं, कमी मेहनत, कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी खूपच छान आणि चविष्ट आहे. तर आता पूर्ण मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत. 1 वाटी ताक घेतलेलं आहे. जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेले भाजलेल्या किंवा कच्च्या घातलं तरी चालेल. चला आता लगेच गॅस पेटवून आपण, तुम्ही हे तव्यात, कढईत किंवा पॅनमध्ये कशातही करू शकता. मी पॅनमध्ये करणार आहे. पॅन ठेवलेला आहे गॅसवर. पॅनमध्ये थोडंसं अगदी अर्धी पळी घालायचं, जास्त तेल पण नाही घालायचं मिरचूमध्ये. अर्धीच पळी घातलेले तेल. आणि हे जे कापून घेतलेले मिरचू आहे ते आता छान तेलामध्ये परतून घ्यायचं. थोडंसं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जास्त तिखट लागत नाही, म्हणून थोडंसं तेलामध्ये अगोदर थोडंसं मऊ होईपर्यंत मिरचू परतून घ्यायचं आहे कमी गॅसवर. छान आता मस्त 2 मिनटं परतून झालेले पहा. थोडेसे असे डाग पडल्यासारखे झालेले आहेत मिरचूला. जास्त पण करपवायचं नाही, कारण करपट चव लागते. मग थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे तिखटपणा कमी होतो मिरचूचा. आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी ताक. ताकाच्या ऐवजी तुम्ही दही असेल तर दही वापरलं तरी चालेल. मी इथं 1 वाटी ताक वापरलेलं आहे घरचं. मिरचीमध्ये ताक घालून घ्यायचं आणि छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त फुल करायचं नाही. ह्याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. परत एकदा छान हलवून घ्यायचं. हे मिरचू एकदा तुम्ही करून बघा. प्रवासातसुद्धा नेण्यासाठी खूप छान लागतं. ते ताजं तर छान लागतंच, पण शिळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी ताकात मुरल्यावर तर एकदम मस्त चव लागते ह्याची. आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर एकदमच भन्नाट लागतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. करायला पण वेळ लागत नाही, जास्त साहित्य पण नाही आणि मेहनत पण कमी. दररोज भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हे मिरचू नक्की करून पहा तुम्ही. थोडा वेळ हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं. एक वाफून काढून घ्यायची, परत हलवून घ्यायचं. आणि आता हे जे जाडसर कूट घेतलेलं आहे आपण शेंगदाण्याचं ते घालून घेऊ ह्याच्यामध्ये. हे मिरचू तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता, कारण दुसरं आपण ह्याच्यामध्ये काही घातलेलं नाही, फक्त ताक आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. त्याच्यामुळे उपवासालासुद्धा चालतं.
आता थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे कूट आहे, 2 चमचे ते घालते. त्याच्यामध्ये मी लसूण घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही उपवासाला खाणार असाल तर हे कूट जे आहे लसूण घातलेलं ते नाही घातलं तरी चालेल, फक्त जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं. मी थोडंसं लसूण घातलेलं बारीक केलेलं 2 चमचे घातलेले. आता परत एकदा झाकून ठेवते. ताक आणि शेंगदाण्याचं कूट छान मस्त घट्टसर होतं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. उपवासाला खाणार असाल तर नाही घातली तरी चालेल. असं मस्त आपलं झणझणीत चविष्ट आणि पारंपरिक ताकातलं मिरचू तयार झालेलं आहे. हे भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागतं. एकदा तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, छानशी एक कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तयार आहे आपलं मिरचू.